अक्षय शिंदे हा कुणी सामाजिक कार्यकर्ता किंवा भला माणूस नक्कीच नव्हता. तो नराधम होता आणि त्याला शिक्षा मिळणं हे गरजेचंच होतं. मात्र त्याचा एन्काउंटर ज्या पद्धतीनं झाला ती पद्धत चुकीची होती आणि या फेक एन्काउंटरवरून विरोधी पक्षातील नेत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सामान्य अनेक लोकांनी सरकारवर टीका केली होती. मात्र असं असतानाही आपण बरोबरच होतो असं सांगणाऱ्या गृह विभागाला कोर्टानं चांगलंच झापलंय. अक्षय शिंदेच्या पोलीस एन्काउंटर प्रकरणात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एका न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून ही माहिती समोर येते. अक्षय शिंदेचा पोलिसांनी केलेला एन्काउंटरचा दावा हा संशयास्पद असल्याचं तपासात पुढे आलंय. किंबहुना अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असल्याचंही या रिपोर्टमधून समोर आलंय. या अहवालात नेमकं काय आहे, कोणकोणत्या धक्कादायक गोष्टींचा उल्लेख यामध्ये केलाय, हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश. आपण बघताय मुंबईत. बदलापूरमधील शाळेमध्ये घडलेल्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस अधिकारी जबाबदार आहेत. बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसे नाहीत. अक्षयच्या पायावर गोळी न झाडता डोक्यात गोळी का घातली? पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर केला हा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे असा एक अहवाल समोर आलाय. एन्काउंटर फेक आहे हा अक्षय शिंदेच्या आईवडिलांचा दावा जो होता तोच खरा आहे. या प्रकरणी आता FIR दाखल होईल. अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या 5 पोलिसांवर खटला चालवला जावा असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलंय. आता या प्रकरणामध्ये ज्या पोलिसांवरती ठपका ठेवण्यात आलाय ते 5 पोलीस नेमके कोण होते ते बघा. तर यामध्ये पहिलं नाव आहे ते पोलीस निरीक्षक संजय शिंदे. त्यासोबतच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, हवालदार अभिजित मोरे, हरीश तावडे ही त्या पोलिसांची नावं आहेत. त्यावेळी म्हणजे अक्षय शिंदेचा एन्काउंटर ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस पोलिसांनी नेमकं काय सांगितलं होतं ते बघूयात. बदलापूरमधल्या त्या शाळेमधल्या 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदेला ताब्यात घेण्यात आलं होतं. 23 सप्टेंबर 2024 रोजी अक्षयचा एन्काउंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहामधून म्हणजे तळोजा जेलमधून रिमांडसाठी अक्षयला नेत असताना ही एन्काउंटरची घटना घडली. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदेनं API निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून घेतली. यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्यानं 3 गोळ्या फायर केल्या. यातील 1 गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि 2 गोळ्यांचा नेम चुकला. सोबत असलेल्या दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यानं स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यांनी स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्वरमधून ज्या 2 गोळ्या झाडल्या अक्षय शिंदेवरती त्या 2 गोळ्यांपैकी 1 गोळी अक्षय शिंदेच्या डोक्याला लागली तर दुसरी गोळी त्याच्या शरीरावर लागली होती. मात्र चौकशी अहवालामध्ये वेगळीच माहिती समोर आली आहे. चौकशी अहवालामध्ये अक्षय शिंदेला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलंय. या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीनं वापर केला. त्यामुळे हे 5 पोलीस कर्मचारी अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं या अहवालामध्ये म्हटलंय. नेमकी आता घटना काय होती ती त्याच्यावरतीही एक नजर टाकूयात. बदलापूरमधील एका शाळेमधली एक 4 वर्षांची आणि दुसरी 6 वर्षांच्या अशा 2 मुलींवरती त्याच शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदेनं अत्याचार केला होता. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवरती अत्याचार करण्यात आला होता. 12 ऑगस्टला एका मुलीसोबत तर 13 ऑगस्टला दुसऱ्या चिमुरडीसोबत अत्याचार करण्यात आला होता. या मुली शाळेत जायला तयार नसल्यानं त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्टला म्हणजे 16 ऑगस्ट 2024ला पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केला असा आरोप पीडित कुटुंबियांकडून करण्यात आला होता. यानंतर ही घटना बाहेर आली आणि संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक रेल्वे स्थानक जे आहे ते बंद केलं आणि मोठ्या प्रमाणावरती तिथं आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करण्यात आली. हे प्रकरण त्यावेळी खूपच जास्त तापलं होतं. आता या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला न्यायालयीन समितीचा अहवाल समोर आल्यानंतर पोलीस आणि गृह विभागावरती
प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.